नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता कालच म्हणजेच 2 ऑगस्ट 2025 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। पण काल हप्ता जमा होतो न होतो ते आज सर्व शेतकऱ्यांना पीएम किसानच्या नोटिसा येण्यास सुरुवात झालेली आहे। यामधून काय कारवाई शेतकऱ्यांवरती होऊ शकते, या कोणत्या शेतकऱ्यांवरती कारवाई ही केली जाणार आहे, त्यामागची कारणं कोणकोणती आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, आपण पीएम किसानच्या वेबसाईटवरती आल्यानंतर pmkisan.gov.in हा वेबसाईटचा ॲड्रेस आहे। या वेबसाईटचा ॲड्रेस वरती आल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने एक नवीन नोटीस ही आपल्याला त्या वेबसाईटवरती आलेली दिसत आहे। ही नोटीस नेमकी काय आहे ते आपण सर्वप्रथम समजून घेऊया। तर माननीय पंतप्रधान यांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी येथून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जाहीर केलेला आहे। हे एवढं काही त्यामध्ये महत्त्वाचं नाहीये, पण सर्वात जे महत्त्वाची पुढची गोष्ट आहे ती आता आपण बघूया। सूचना आहे ती म्हणजे विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखलेली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या कारणांसाठी वगळण्याचा निकषात अंतर्गत येऊ शकतात। यामध्ये उदाहरणार्थ ते खाली दिलेले आहेत, म्हणजेच पीएम किसान योजनेचे काही बोगस लाभार्थी सिस्टमद्वारे ओळखण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावरती आता कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। ती कशा अंतर्गत आणि कोणती कारवाई केली जाणार आहे ते बघूया। तर पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन मालकी घेतलेले शेतकरी, म्हणजेच ज्यांची जमीन खरेदी 2019 नंतर झालेली आहे आणि ती कागदपत्रे दाखवून ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यांवरती अपात्रतेची कारवाई होऊ शकते। दुसरं, ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहेत, उदाहरण पती पत्नी दोघेही, प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी, प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहे। म्हणजे तुमचा जर पीएम किसान योजनेचा जर हप्ता आलेला नसेल काल, तर त्याबद्दल हे सुद्धा एक कारण असू शकतं। अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट, मोबाईल ॲप, नो युअर स्टेटस, KYC किंवा किसान ई मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे। म्हणजे जर तुमचा हप्ता हा काल आला नसेल तर यापैकी 3 कारणांपैकी तुमचं कुठलं तरी एक कारण असू शकतं किंवा तुमची KYC झालेली नसेल। हे जर तुम्हाला जर ही कारणं मुळे तुमचा हप्ता जर थांबलेला असेल तर तुमचे पुढील हप्ते आता येणार नाहीये किंवा पुढे जाऊन तुमच्यावरती कारवाई सुद्धा ही केंद्र सरकारच्या माध्यमातून होऊ शकते। यापूर्वी सुद्धा बोगस जे काही लाभार्थी होते ज्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला होता, बोगस कागद करून किंवा निकषामध्ये न बसता असताना सुद्धा अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती बोजा हा चढवण्यात आलेला आहे। या गोष्टी तुम्ही गुगलवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता की पीएम किसानचे बोगस लाभार्थ्यांवरती कोणकोणती कारवाई करण्यात आली आहे। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की पीएम किसान योजनेमध्ये आता नवीन जी नोटीस शेतकऱ्यांना मिळालेली आहे ती नेमकी नोटीस काय आहे, याचा शेतकऱ्यांवरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।